नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, टोमल काकूंवर पॉडकास्ट सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की बाहेर खूप जास्त ऊन आहे, त्यामुळे शक्य असल्यास खिडकी किंवा बाल्कनीमध्ये एक वाडगं किंवा मटका भरून पाणी ठेवा बाहेरच्या प्राण्या पक्ष्यांसाठी। आणि तुम्ही देखील हायड्रेटेड राहायला विसरू नका बरं का। चला तर मग आता आपण आजच्या आपल्या विषयावर वळूया। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की ह्या टोमल काकू रोज काही ना काहीतरी उचापत्या करतच असतात, शांत यांना बसवत नाही। व्ह्यूज वाढवण्यासाठी यांची सतत धडपड सुरू असते। आताच या टोमल काकू व्ह्यूज वाढवण्यासाठी 10 दिवसाच्या ट्रिप वरून परत आले आहेत आणि लगेचच यांचं नवीन नाटक सुरू झालं, ते म्हणजे आता या टोमल काकू गार्डन खेळतायत। अहो म्हणजे लहान मुलं नाही का, घर खेळतात, डॉक्टर खेळतात, तसंच ह्या टोमल काकू आता गार्डन खेळतात। ह्या काकूंना फक्त वयाने वाढले आहेत, बुद्धीने नाही। आजकाल ना या टोमल काकू रोज नवीन झाडं घेऊन येत आहेत। का तर टोमल काकूंचं असं म्हणणं आहे त्यांचं झाडांवरती फळांवरती जास्त प्रेम आहे म्हणून। ह्या टोमल काकूंनी ग्रीस वरून आल्यानंतरच गार्डनचं रिनोव्हेशन स्टार्ट केलं होतं आणि तेव्हापासून जे काही काम सुरू होतं ते त्यांनी शूट करून ठेवलं होतं। जशी या टोमल काकूंची ग्रीसची सिरीज संपली तसं या काकूंनी आता गार्डनची सिरीज सुरू केली आहे। ह्या टोमल काकूंना ना स्वतःचा मोठेपणा करायला खूप आवडतो आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखण्यात यांना जास्त मजा येते। आता हे सगळं मी ह्यासाठी बोलते कारण काकूंच्या गार्डन मध्ये ग्रीन कलरची नेट दिसत होती, ती खराब झाली होती। तर यांच्या अंधमंद भक्तांनी त्यांना कॉमेंट केली होती की ताई ते चेंज कर, ते चांगलं दिसत नाही आहे। त्यावर या टोमल काकू सारख्या सांगत होत्या की हे बाजूच्या लोकांचं आहे, आमचं नाही आहे। ते खराब दिसत होतं म्हणून खूप लोकांनी प्रश्न केले होते, पण आता फेन्सिंग मुळे सगळं हाईड झालं आहे। गार्डन मध्ये काम करून करून टोमल काकू दमल्या होत्या, त्यामुळे डिनर साठी त्या गेल्या होत्या पिझ्झा खायला। तसं तर या टोमल काकू खूप हेल्थ कॉन्शियस आहेत। तेलकट तुपट पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ काकू खायला अवॉइड करतात। हा पण महिन्यातून 4-5 वेळा तरी ह्या खातातच। मागे या टोमल काकूने बनोज काका भारतातच आहेत आणि तिथून त्यांनी त्यांच्या आईने बनवलेली गुळाच्या चहाची रेसिपी दाखवली आहे असं पिक्चर क्रिएट केलं होतं। पण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की तो प्री शूट केलेला व्हिडिओ होता। तर बनोज काकांच्या आईने गुळाच्या चहाची रेसिपी दाखवली होती, का तर टोमल काकूंना गुळाचा चहा खूप आवडतो। जर आता एखाद्याला कोणती गोष्ट आवडते तर ती व्यक्ती सारखं तेच करत असते, पण अजूनपर्यंत काय या टोमल काकूने गुळाचा चहा बनवलाच नाही आहे। आता हे मी तुम्हाला यासाठी बोलते कारण टोमल काकूंना वांगी आवडतात, तर त्या रोज वांग्याची भाजी बनवतात आणि त्यांना वांगी आवडतात हे तर जग जाहीर आहे। पण गुळाचा चहा टोमल काकूंना खूप आवडतो, पण अजूनपर्यंत काय टोमल काकूंने गुळाचा चहा बनवला नाही आहे। मागे या टोमल काकूने कुल्हड चायची रेसिपी दाखवली होती, पण ती पण फिसकटली होती हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। गार्डन तयार झालं आहे, त्यामुळे आता या काकू दिवसभर गार्डन मध्येच पडून राहतील। सध्या ना मंडळी, इंस्टाग्राम वरती एक ट्रेंड सुरू झाला आहे, अनिकेत आज काय खाणार। मग अनिकेत त्याला काय खायचंय ते सांगतो त्याच्या बायकोला, त्यानंतर त्याची बायको ती रेसिपी बनवून दाखवते। त्यांचंच बघून आता या टोमल काकूंनी पण काकांना विचारलं की आज काय खाणार, आणि काका बोलले पनीर लबाबदार। मग काकूंनी रेसिपी दाखवली। हा व्हिडिओ ना तुम्हाला काकूंच्या इंस्टाग्राम वरती बघायला मिळेल। कॅलिफोर्नियन मातोश्रींचं कॉपी करून झालं, आता या काकू अनिकेतच्या पाठी लागल्या आहेत। अहो टोमल काकू सुधरा, हो सुधरा जरा, काहीतरी स्वतःचं कॉन्टेंट दाखवा। मंडळी, जसं की मी मगाशी बोलली की टोमल काकू गार्डनचं काम करून थकल्या होत्या, तर टोमल काकू स्वतः बोलल्या की मी आज खूप थकली आहे, तुम्हाला दिसतच असेल माझ्या चेहऱ्यावरून। हो टोमल काकू, म्हणूनच तर सांगते ना मी तुम्हाला, नका उगाच पळू कॉन्टेंटच्या मागे, आपल्यासारख्या जरा स्वतःची काळजी घ्या, कशाला दगदग करता एवढी। मंडळी, ह्या काकूंना सकाळीच मिक्सर लावायला भीती वाटते कारण मिक्सरचा आवाज होतो खूप। आता ना ह्या काकूंना कोणीतरी सांगा, आम्हाला ह्यांच्या आवाजाची भीती वाटते जेव्हा या काकू वेड्यासारख्या रस्त्यावरती ओरडतात तेव्हा। टोमल काकू न चुकता रोज मुलींना बदाम वगैरे देतात खायला, पण ह्या स्वतः विसरतात खायला। त्यामुळे काय होतं माहिती आहे का, कधी कधी या टोमल काकू खोटं बोलतात ना, अहो कधी कधी नाही, नेहमीच या टोमल काकू खोटं बोलतात, त्यामुळे त्यांना लक्षात राहत नाही काही आणि ऐनवेळी मग काकूंची फजिती होते। आता काय ते गार्डन झालं तर मूर्ख काकूने किचन क्लीन करायला घेतला आणि सगळे डबे घेऊन टोमल काकू गेल्या होत्या गार्डन मध्ये साफ करायला। मला तर खरंच वाटते या टोमल काकू भरसटल्या आहेत। मोजून 30 ते 40 डबे होते,
ते यांनी घासले असतील हाताने. ह्या काकूंना कोणीतरी सांगावं मंडळी. गावी तर मांडणीवर स्टील पितळेचे डबे असतात. गावी राहणाऱ्या बायका मस्त हाताने घासतात ते मोठे मोठे डबे. टाकी पण असते, ताट असतात, चमचे असतात, पण त्या बायका कधी एवढा बाऊ करत नाही. पण या काकूंने 30-40 प्लास्टिकचे डबे घासले तर यांना असं वाटते की यांनी मोठा तीर मारला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये या टोमल काकू किती ओव्हर ऍक्टिंग करतात. आता यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. यांच्यासाठी तर हे 30 मिनिटाचं काम असलं पाहिजे. मंडळी, काल होता महाराष्ट्र दिन आणि मी या काकूंच्या महाराष्ट्र दिनच्या स्पेशल व्हिडिओची खूप जास्त वाट बघत होती. का हे तर तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही. मला वाटलं होतं या टोमल काकू आता नऊवारी नेसतील आणि भारतीय संस्कृती जपायला तयार होतील. पण कसलं काय, आता या काकूंनी गार्डन वरती एवढा खर्च केला आहे ना, तर या काकू गार्डन दाखवूनच व्ह्यू वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. थोड्या दिवसांनी तर काकू तिथे बाट टब देखील घेऊन जातील. यावेळी टोमल काकूंने नऊवारी तर नाही नेसली, पण भारतीय संस्कृती जपण्यासाठी म्हणून मुद्दाम काकूंने चूल मांडली होती आणि चुलीवर पिठलं भाकरी बनवून दाखवली. मागे तर या टोमल काकूंने स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज केलं होतं. तेव्हा पण टोमल काकूंने पिठलं भाकरी बनवून दाखवली होती आणि तेव्हा काकूंने सगळं जेवण गॅसवर केलं होतं. काकू बोलल्या होत्या, इथे चूल बनवणं शक्य नाही. सतत नुसतं काकू त्या फेन्सिंगचंच कौतुक करतायत. जास्त महाग पडलंय वाटते काकूंना, म्हणून काकू सतत फेन्सिंग दाखवत असतात. जेवढं वसूल करता येईल तेवढं काकू वसूल करतील व्हिडिओच्या माध्यमातून. टोमल काकूंने भाकरी बनवून दाखवली होती, पण ती भाकरी जराही नरम दिसत नव्हती. ह्या टोमल काकूंने सगळ्यांना विचारलं की महाराष्ट्र दिनानिमित्त तुमचा काय बेत होता ते मला कमेंट करून सांगा. अहो टोमल काकू, तुम्ही विचारण्या अगोदरच मी माझा बेत काय होता ते कम्युनिटी पोस्ट वरती टाकलं होतं. तुम्ही नसेल बघितलं ना तर लवकरात लवकर बघून घ्या. मंडळी, या टोमल काकूंकडे कदाचित प्लेट नाही आहे, म्हणून काकांसोबत एकाच ताटामध्ये शेअर करून खात होत्या काकू. मला वाटते या काकूंनी मोजून 4 भाकऱ्या बनवल्या होत्या, कारण काकांना अजून खाण्याची इच्छा होती. काका बोलले पण की असं जेवण असलं की वाटते अजून खावं. आता भाकऱ्या संपल्या होत्या, फक्त पिठलं आणि ठेचा काय खाणार होते बिचारे. यावेळी पण टोमल काकूने ती लाल भडक नऊवारी नेसली नाही. मला असं वाटते आता अक्षय तृतीयेला तरी नक्कीच टोमल काकू लाल भडक नऊवारी नेसतील, किंवा सॅटर्डे संडेला पण नेसू शकतात या टोमल काकू लाल भडक नऊवारी. काय आहे ना, मनोज काकांना सुट्टी असते ना सॅटर्डे संडे, मग कसं यांनी नऊवारी नेसली की मागे पुढे कॅमेरा घेऊन झापझूप करून काका फिरू शकतात. ह्या टोमल काकूंना ना कारण लागत नाही नऊवारी नेसायला. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्या नऊवारी नेसतात आणि मग बोलतात की मला खूप जण कमेंट करत होते, त्यामुळे आज मी नऊवारी चॅलेंज स्वीकारलं आहे. गुढीपाडवा काय या काकूंनी साजरा केला नाही, पण महाराष्ट्र दिन मात्र व्ह्यूज वाढवण्यासाठी त्यांनी साजरा केला. काय बोलावं आता यांना. मंडळी, मी या टोमल काकूंचे काही जुने व्हिडिओ बघत होती, तर त्यात काकू गेल्या होत्या त्यांच्या धाकट्या नंदेकडे जेवायला. तेव्हा टोमल काकूंनी नंदेच्या पार्लर बद्दल सांगितलं होतं, पण त्याआधी टोमल काकूंनी एक फोटोशूट केलं होतं. त्यावर खूप लोकांनी काकूंना प्रश्न केले होते की तुझी नणंद एवढं मेकअप करते तर मग तू का तिच्याकडून मेकअप नाही करून घेतला, दुसऱ्यांकडून का मेकअप केलास तू. त्यावर या टोमल काकूंनी त्यांना काय रिप्लाय दिला होता ते आता तुम्हीच बघा. या काकूंना एक ताई बोलली की नंदांना पण बोलवा तुमच्याकडे, तर काकू बोलतात एवढं सोपं वाटते का तुम्हाला तिथे येणं. थांबा मंडळी, मी तुम्हाला तो पण स्क्रीनशॉट दाखवते. काय टोमल काकू, तुम्हाला बोलायचं काय आहे. तुमची ननंदबाई तिथे येऊ शकत नाही की सबस्क्रायबर्सला तुम्ही कमी लेखताय. किती तो माझा आहे तुम्हाला, बापरे. टोमल काकू, तुम्ही एक गोष्ट विसरताय. सगळं काही तुमचं जे चालू आहे ना ते सबस्क्रायबर्सच्या जीवावर चाललंय. अहो काकू, तुम्ही लाख बोलालो की तुमचं घर युट्यूबवर नाही चालत. तुम्ही युट्यूबवर पैशासाठी नाही आले. तुमचं सगळं तुमच्या नवऱ्याच्या जीवावर सुरू आहे. पण टोमल काकू, तुम्हाला पण हे चांगलंच माहिती आहे तुमच्या नवऱ्याचा पगार कुठेतरी कमी पडत होता तुम्हाला. हवी तशी हौसमौस करता येत नव्हती तुम्हाला तिथे. शिक्षणाची इंग्लिशची तर तुमची बोंबच आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे तर कोणी जॉब देणार नाही हे तर तुम्हाला माहिती होतं. त्यात मुलींना पण तुम्हाला सांभाळावं लागते. आधी तर तुम्ही सुरुवातीला धाकट्या मुलीला डे केअर मध्ये ठेवायचे, ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही युट्यूबवर फक्त पैशासाठीच आल्या आहात.
अहो काकू, मग का तुम्ही हे एक्सेप्ट करत नाही? कशाला उगाच खोटं बोलता? जर तुम्ही हे सगळं पैशासाठी नसत्या करत ना, तर तुम्ही मॉनिटायझेशन ऑफ ठेवलं असतं. फक्त मेमरीज जपण्यासाठी जर हे सुरू असतं ना तुमचं, तर तुम्ही कोणताच व्हिडिओ मॉनिटाईज केला नसता. पण इथे तर तुम्ही लोकांना मूर्ख बनवून डॉलर्स कमवताय. लोकांच्या जीवावर सगळं सुरू आहे तुमचं आणि त्यांनाच तुम्ही माज दाखवताय. कमाल आहे बाबा. यालाच बोलतात चोराच्या उलट्या बोंबा. मंडळी, छोट्या नंदेकडे या जेवायला गेल्या होत्या. त्याच व्हिडिओच्या खाली अजून एक कमेंट होती. त्या ताईंनी यांना विचारलं होतं की सगळे गिफ्ट देतात, तू ते दाखवतेस, तू काय देतेस ते नाही दाखवत. त्यावर या काकू काय बोलल्या होत्या ते देखील तुम्ही बघून घ्या. मला तर असं वाटते मंडळी, या टोमल काकू काहीच देत नसतील सासरच्यांना. फुकटचं सगळं गोळा करून घेऊन जात असतील. तसं पण सासूबाईच सगळं देतात. माहेरून कधी काय काकू घेऊन जातात असं त्यांनी दाखवलं नाही आहे. एका ताईने या टोमल काकूंना विचारलं होतं की पहिल्यांदा गेली आहे का तू त्यांच्या घरी? तर टोमल काकू बोलल्या, नाही, दरवर्षी जाते मी. मग ह्या वर्षी जेव्हा टोमल काकू आल्या होत्या भारतात, तेव्हा या का बरं नंदांना भेटायला गेल्या नव्हत्या? कमाल आहे ना मंडळी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. मंडळी, आणि अजून एक गोष्ट मला या टोमल काकूंबद्दल सांगायची आहे. ती म्हणजे या टोमल काकू अॅनिव्हर्सरीला देवळात गेल्या होत्या ना, तर त्या देवळाची एक वेबसाईट आहे. त्याची लिंक मी कॉमेंटमध्ये पिन करते. त्यात तुम्ही बघू शकता, लिहिलं आहे की संडेला प्रसाद मिळतो. पण या काकू तर व्हिडिओमध्ये बोलल्या होत्या की आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, आज आहे मंडे म्हणजेच 22 एप्रिल, आता आम्ही प्रसाद खाल्ला. ह्याचाच अर्थ अॅनिव्हर्सरी व्लॉग पण प्री रेकॉर्डेड होता. कमाल आहे ना या लोकांची. म्हणजे कॉन्टेंटसाठी एवढे हपापले आहेत की स्पेशल डेज पण हे लोक आधी शूट करतात. मग काय यूज ना त्या स्पेशल डेचा? त्याला तर काही व्हॅल्यूच राहत नाही. खरंच अजून किती या काकू पैशासाठी खोटेपणा करणार आहेत आणि लोकांना मूर्ख बनवणार आहेत, देव जाणो. ह्यांच्या ह्याच खोटेपणावर मंडळी मी एक शॉर्ट्स अपलोड केला होता. तुम्ही जर नसेल बघितला तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्की बघून घ्या. आणि आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. याच नोटवर आजचा आपला पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.